नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पाहणार आहोत, म्हणजेच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण जिथे हजारो पक्षी दरवर्षी येतात. हे ठिकाण पक्ष्यांच्या मोठ्या संख्येमुळे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी जगाच्या विविध भागातून येथे येतात. जर तुम्हाला निसर्ग, पक्षी आणि शांत वातावरण आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप खास आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अभयारण्याचा इतिहास, येथे आढळणारे पक्षी, निसर्ग, पर्यटन आणि येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. हे सुंदर पक्षी अभयारण्य नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. नाशिक शहरापासून हे ठिकाण सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असून हे अभयारण्य गोदावरी आणि कडवा नदीच्या संगमावर वसलेले आहे. येथील मोठे तलाव, पाणथळ क्षेत्र आणि हिरवेगार परिसर यामुळे पक्ष्यांसाठी हे एक उत्तम निवासस्थान बनले आहे. म्हणूनच देशातील आणि परदेशातील अनेक पक्षी इथे दरवर्षी येतात. आता थोडक्यात या अभयारण्याचा इतिहास पाहूया. 1907 ते 1913 या काळात गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर वेअर म्हणजेच बांध घालण्यात आला. या बांधामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठवले आणि तलाव व दलदलीचे क्षेत्र तयार झाले. या पाणथळ प्रदेशामुळे पक्ष्यांसाठी एक उत्तम पर्यावरण तयार झाले. यानंतर या भागातील पक्ष्यांची संख्या वाढू लागली आणि 1987 साली या क्षेत्राला अधिकृतपणे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. नंतर 2020 मध्ये या ठिकाणाला रामसार साईट म्हणजेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वेटलँड म्हणून मान्यता मिळाली आणि ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात सुमारे 265 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. पैकी सुमारे 80 पक्षी स्थलांतरित आहेत. हे स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने युरोप, सायबेरिया आणि मध्य आशिया इथून येतात आणि इथे आढळणारे काही प्रसिद्ध पक्षी म्हणजेच फ्लॅमिंगो, व्हाईट स्टोर्क, युरेशियन स्पूनबिल, कॉमन पोर्चार्ड, ब्राह्मणी डक अँड पेंटेल डक तसेच अनेक स्थानिक पक्षीही इथे आढळतात, जसे की बगळा, करकोचा, गरुड, घुबड, कावळा, मोर आणि किंगफिशर. हिवाळ्याच्या काळात येथे हजारो पक्ष्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसंच इथे केवळ पक्षीच नाही तर अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी देखील आढळतात, जसे की बाभूळ, नीम, चिंच, जांभूळ, आंबा आणि साग. त्याचबरोबर कोल्हा, फिशिंग कॅट, पाम सिवेट आणि हो, इथे सापही असतात आणि त्याचबरोबर सुमारे 24 प्रकारचे मासे देखील इथे आढळतात. चला तर बघूया आपल्याला तिथे कुठले कुठले पक्षी पाहाव्यास मिळाले. आता सकाळी सिन्नर साईडला गेले होते. आता त्यांचा टाइम झाला. इथं आले, परत फ्लाईटमध्ये दिसले. इथे येऊन थांबणार आहे. आपल्याकडे येताना ते हिमालय पर्वत ओलांडून आपल्याकडं येता येते. म्हणजे सायबेरियाचं बघायला झालं, जर्मनीचा जो वरचा आपल्या हिमालयाचा जो वरचा भाग आहे तो सायबेरियाचा सगळा एरिया. त्याच्यामधून मंगोलिया झालं, जसं ताझकिस्तान झालं, तिकडे यांची नेस्टिंग असते. तिकडून आपल्याकडे हिवाळ्यामध्ये 4 महिन्यासाठी इथे येतात. यांची साईज 4.5 ते 5 फुटापर्यंत आहे आणि ज्याच्यामध्ये जे डोक्याला ज्यांचं काळं नाही बघा, त्याच्यामध्ये छोटे जुवेनाईल पण आहे. म्हणजे ते पहिल्यांदा इथं आले. म्हणजे ज्यांच्या डोक्याच्या भागामध्ये काळी पट्टी नाही, पूर्ण ग्रे डोकं दिसतंय, ते जुवेनाईल म्हणजे ते अजून बच्चे, अजून लहान आहे, त्यांची पूर्ण वाढ झालेली नाही. ते पण यांच्यासोबत इथं आलेले. पहिला टाईम आहे. यांचा ट्रॅव्हल पिरियड तुम्हाला जसं मागाशी सांगितलं मी 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत. म्हणजे काय असतं, यांना एवढा 4.5 ते 5 हजार किलोमीटर प्रवास करून यायचं इथं. ते काय करता, येताना काही ठिकाणी त्यांचे थांबे निश्चित असतात. त्या थांब्यावरती थांबता, त्याचं पिढी करता आणि परत पुढे येतात. आता पक्ष्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅव्हल करण्याच्या आधी काय असतं, त्यांचं जे वजन असतं त्याच्यापेक्षा ते 2 पट वजन वाढवता आणि वजन वाढवल्यानंतर त्याचा पुढे ट्रॅव्हलमध्ये जी फॅट असते ती एनर्जीमध्ये बर्न करता. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे परत जाताना जेव्हा रिटर्न मायग्रेशन करतील त्यावेळेला हे खूप सारे त्यांचं वेट हे करतील, वाढवतील. म्हणजे जेव्हा इथं येता पहिल्यांदा ते खूप छोटे छोटे दिसतात आणि जेव्हा जाताना जेव्हा असतं ते त्यांची साईज म्हणजे थोडी मोठी दिसतात आणि जेव्हा उडताना त्यांचा जो मेन जो असतो तो पुढे असतो. म्हणजे जो अनुभवी आहे, जो इथं येऊन गेलेला आहे, तो दिशा दाखवण्याच्या कामासाठी ते एकमेकांना रोटेशन पद्धतीने घेऊन जाता, पुढे मागे होता लगेच. आणि जे सगळ्यात लहान आहे ते सगळ्यात शेवट थांबतात पंखांच्या, म्हणजे जे व्ही शेपमध्ये जे जुवेनाईल ते सगळ्यात शेवट थांबणं, म्हणजे त्यांना हवेचा दबाव खूप कमी लागतो.
याला खाटीक म्हणण्याचं एक कारण असं का हा काय करतो, याची शिकार असते म्हणजे छोट्या अळ्या असतील, ड्रॅगन फ्लाय असतील, अजून छोटे छोटे किडे असतील, तो काय करतो, तो पकडतो आणि बाबळीच्या कांट्यावरती जाऊन अटकून ठेवतो. जसा आपली चोच अशी फ्लॅट आहे आणि पुढून पोटाला वाईट आहे, ते नॉर्थ इंड शावलर आहे, थापट्या बदक म्हणतात त्याला मराठीमध्ये, कारण की त्याची चोच थापीसारखी आहे. आणि जो बघतो आपण तो मेल आहे, म्हणजे खूप कलरफुल आहे. चोच अशी फ्लॅट आहे, डोळे पिवळे आहे आणि पाठीमागं थोडं असं सोने आपलं मोरपंखी डोकं आहे आणि पाठीमागे पूर्ण असे थोडे शॅडो आहे ते पंखावरती. पोटाला व्हाईट आहे. आधी दिसला मला दोन हा खूप सारे बघा तुम्ही याच्यामध्ये बघा पटपट. जो मेल आहे त्याचावाला नॉर्थ इंड शावलरचा, पूर्व युरोप उत्तर सायबेरियाकडून मायग्रेशन करून येतो आपल्याकडे, हिवाळ्यामध्ये असतो 4 महिन्यासाठी. त्याला थापट्या बदक म्हणायचं कारण असं की त्याची चोच, जो आपला गवंडी काम करतो त्याची थापी असते, तर थापीसारखी चोच त्याची फ्लॅट आहे, त्याच्यामुळे त्याला थापट्या बदक म्हटलं जातं मराठीमध्ये. दिसतो खूप सारं. त्याच्या मागे कॉमन पोचाड आहे, त्याला चिमून शेंद्र्या म्हटलं जातं. ते ग्रे कलरचे पंख आहे, तपकिरी डोकं आहे त्याच्यामध्ये. हा जो पुढचा आहे ना, जो पिवळे डोळे बघा, अशी चोच एकदम फ्लॅट आहे आणि पोटाला व्हाईट आहे, तोच नॉर्थ इंड शावलर. हो खूप सारे. त्याच्यामध्ये कॉटन पिंग गुज आहे, कॉमन पोचाड आहे, कॉमन कूट पण आहे. काही आसपास जे काळे काळे दिसतंय ना वरती डोक्यावरती वाईट टीका आहे ना, कॉमन कूट आहे. त्याला मराठीमध्ये वारकर पण म्हटलं जातं, कारण की जसा वारकऱ्याच्या डोक्यावरती गंध असतो, जसं डोक्यावर त्याचा वाईट टीका आहे, त्याच्यामुळे त्याला वारकरी मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला काय बोललो, आपल्याकडे पक्ष्यांच्या वर्णनावरून नाव आहे मराठी. जसा दिसतो तशी हा, जसा बेस तसं. पक्षी. हो नाही, डक्स मध्ये तर नाही काही पानगडी, यांच्या स्पेसीज मध्ये होता फक्त पानगडी. तो पण आपल्याकडे युरोप सायबेरियाकडून येतो. हा काय झालं तर या गडवालची संख्या खूप कमी होत गेली ती, म्हणजे याला अति धोक्याची प्रजाती म्हणून घोषित केलं होतं. पण कसं झालं, याला संरक्षण मिळालं त्याच्यानंतर आता हा कमी धोक्याची प्रजाती म्हणून याला परत आता त्याच्यामध्ये खाली घेतलंय. आधी काय व्हायचं, याची ना खूप मोठ्या प्रमाणात शिकार व्हायची, म्हणजे जिथं ज्याची नेस्टिंग असते तिथली ज्याची 7 ते 8 अंडी देतो, त्याच्या अंड्यामध्ये होते 1 ते 2 पिल्लू जगतं त्याचं. आणि लोक काय करायचं, तिथलं त्याची अंडी पळवायची आणि शिकार करायची तिकडे जिथं मायग्रेशन होतं, तिथे म्हणजे जिथं त्याची नेस्टिंग असते तिथे. त्याच्यामुळे खूप याची प्रजाती धोक्यात आली होती. पण जेव्हा त्याला संवर्धन मिळालं आणि कमी धोक्याची प्रजाती आपलं अति धोक्याची प्रजातीमध्ये टाकलं, त्याच्यानंतर संवर्धन होत गेलं. म्हणजे लोकांमध्ये जनजागृती केली, शिकार करणे लोकांना याच्यामध्ये हे केलं, आळा बसवण्यात आला. त्याच्यानंतर परत त्याची प्रजाती झपाट्याने वाढते. आता गडवाल आहे, त्याला मराठीमध्ये सोनूला बदक पण म्हटलं जातं. तो पाण्यातच होतो. हा, पाण्यामध्ये गवताच्या कडेला पण बसला आणि एक पाण्यामध्ये पण पोहतोय. म्हणजे तपकिरी डोकं आहे आणि त्याच्या डोक्यावरती व्हाईट कलरची अशी थोडीशी पट्टी, तो बघा. करेक्ट. पोहत आहे, खूप सारे डक्स आहे, पाठीमागे गडवाल आहे, नॉर्थ इंड शावलर आहे, कॉमन कूट आहे. त्यामुळे तुमच्या ते लक्षात येणार. त्याच्यामुळे तुम्ही मी जे वर्णन सांगितलं त्याच्यावर फोकस करा. हा, तो पण आपल्याकडे मायग्रेशन करून येतो. लाल डोकं बघ, तपकिरी डोकं आहे आणि व्हाईट कलरचे डॉट डॉट आहे कपाळावरती. ओके, हा फर्स्ट वाला. पोहत आहे बघा, पुढे मागे जात आहे. प्रकार आता हा विस्कटन, याची साईज थोडी छोटी आहे. गवतावर जो बसलेला व्हाईट कलरचा छोटासा एवढासाच पटपट बघा, कारण की तो जास्त वेळ गवतावर बसलेला दिसत नाही. हवेत तो काय करतो, या पाण्यावरती वॉटर स्ट्रायडर्स म्हणून छोटे छोटे किडे, ती चोच पाण्यामध्ये बुडून ती किडे पकडते. पूर्ण शरीर तिचं पाण्यावरती उडत असतं, तर तो चोच पाण्यामध्येच फिरवते. आणि वॉटर स्ट्रायडर्स म्हणून छोटे छोटे पाण्यावरती चालणारे किडे असतील, जे इथून तुम्हाला जर बघितलं तर पाण्यामध्ये पळताना दिसतील ती किडे खाण्याचं काम करते. म्हणजे जसे आपल्याकडं स्पायडर जसे असतात, तर स्पायडर पाय तसे त्या किड्यांना पाय, त्याच्यामुळे ते पाण्यावरती. अशा प्रकारे बरेचसे पक्षी, त्यांचं निरीक्षण आणि निसर्गाचं सौंदर्य आम्हाला बघायला मिळालं. येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. या काळात हिवाळा असल्यामुळे हजारो स्थलांतरित पक्षी इथे येतात.
पक्षी पाहण्यासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंतचा वेळ हा सर्वात योग्य मानला जातो. कारण या वेळेत पक्षी पाण्यात आणि आकाशात फिरतानाचे दृश्य हे अप्रतिम दिसते. चला तर आता आपण थेट आपल्या गाईड दादांकडून अजून थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी रोहित मोगल. आता इथं मी 4-1 वर्षापासून काम करतो आहे. पक्ष्यांची माहिती देण्याचं आणि बाकीचं संरक्षणाचे कामं पण आम्ही इथे करत असतो. आपण या धरणाची अभयारण्य कसं तयार झालं याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. इथे गोदावरी आणि कादवा या नदीवरती याच्या दोन्ही नद्यांचा जो संगम आहे, त्या संगमावरती ब्रिटिशांनी 1907 साली एक बंधारा बांधला. कशासाठी बांधला असेल तो, जर कोपरगाव आणि इकडे गंगापूरकडे पाणी, पिण्याचं पाणी आणि शेतीच्या पाण्यासाठी यांनी सोय करण्यासाठी तो बंधारा बांधला होता. त्या बंधाऱ्याला तेव्हा त्यांनी गेट नव्हते बसवले. त्याच्यामुळे काय व्हायचं, जे दोन्ही पाण्याचं जे आपलं नदीचे पाणी होतं त्याचं वरतून पुराचं पाणी यायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, आसपासच्या गावामध्ये शेतामध्ये पाणी जायचं. त्या पाण्यासोबत जी सुपीक माती होती शेतामध्ये ती वाहून यायची, भिंतीला लागून पाठीमागे इथे येऊन बसायची. याची क्षमता 10,259 क्युसेस होती. ती क्षमता हळूहळू धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत गेली. त्याच्यामुळे काय झालं, इथं हॅबिटॅट तयार झाला. म्हणजे इथं 400पेक्षा जास्त वनस्पती आहे, 37पेक्षा जास्त मासे आपल्या अभयारण्यामध्ये आढळतात. आणि या अभयारण्यामध्ये आपल्याला 40 प्रकारचे फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याकडं 309 प्रकारचे पक्ष्यांच्या प्रजाती, विविध प्रजाती आढळतात. 150मध्ये त्याच्यामध्ये 150 प्रजाती ह्या मायग्रेट करून आपल्याकडं हिवाळ्यामध्ये 4 महिन्यासाठी येतात. बाकीच्या आपल्या लोकल आहे इथल्या. आता जसं बघायला गेलं तर इथं पाण्याचे 3 प्रकार आहे. याच्यामध्ये मड वॉटर आहे, स्वॅलो वॉटर आहे, डीप वॉटर आहे. याच्यामध्ये काय असतं, स्वॅलो वॉटरमध्ये जे डबलिंग डक असतात ते आढळतात. ज्या मड वॉटरमध्ये वेडर्स असतात, जे पाण्याच्या कडेला असतात जे पक्षी ते वेडर्स जे मड वॉटरमध्ये आढळतात. आणि जे डीप वॉटर जे स्विमिंग करतात, म्हणजे जे डायविंग डक आहे, डायविंग डक म्हणा, बाकीचे जे पक्षी जे पाण्याच्या तळाला जाऊन त्याचं अन्न शोधतात ते डीप वॉटरमध्ये आढळतात. म्हणजे पाण्याच्या 3 प्रतवारी. इथं पक्ष्यांच्या 4 टाईप्स बघायला मिळतात आपल्याला. एक वॉटर बर्ड आहे, एक ट्री बर्ड आहे आणि एक ग्रासलँड बर्ड आहे. आणि अजून एक चौथा जो बघायचा असेल तो प्रे ऑफ बर्ड, म्हणजे जे शिकारी पक्षी ते चौथ्या याच्यामध्ये प्रे ऑफ बर्ड म्हणजे हंटिंग बर्डमध्ये येतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे बघताना 4 प्रकारचे पक्षी आपण इथं बघू शकतो. आता प्रामुख्याने आपण इथं वॉटर बर्ड, ग्रासलँड बर्ड बघितले जे गवतावरती आढळतात. वॉटर बर्ड जे पाण्यामध्ये त्यांचं अन्न शोधतात ते वॉटर बर्ड. जे वेडर्स, वॉटर बर्डमध्ये पण वेडर्स म्हणून जे असतं ते पाण्याच्या कडेला आढळतात. म्हणजे त्याच्यामध्ये परत डक्समध्ये 2 प्रकार, डबलिंग आणि डायविंग. डबलिंग म्हणजे जे पाण्यामध्ये डोकं बुडवता, पाय वर करता ते डबलिंग डक. आणि जे पाण्यामध्ये स्विम करून पाण्याच्या तळेला जाऊन त्याचं अन्न शोधतात ते डायविंग डक. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. याच्यामध्ये परत आता आपण जे झाडावरती ट्री बर्डमध्ये बघू तर ते झाडावर त्यांचे नेस्ट बनवता, झाडामध्ये रात्रीच्या वेळेस थांबता आणि दिवसा पाण्यामध्ये उतरून त्यांचं अन्न शोधता. जे ग्रासलँड बर्ड जे गवतामध्ये तुम्हाला गवताच्या भागामध्ये, गवताळ भागामध्ये जास्त आढळतील ते ग्रासलँड बर्ड. असे आपल्या इथं बर्ड डायव्हर्सिटी इथली नांदवंशीची आहे. याच्यामध्ये नांदवंशी अभयारण्य हे 1983ला सलीम अली, जे आपले जगविख्यात डॉक्टर सलीम अली म्हणून जे जगविख्यात पक्षीतज्ञ आहे, पक्ष्यांचे अभ्यासक आहे आणि जो काही भारतामध्ये जास्तीत जास्त रिसर्च झाला आहे ही त्यांनीच केला आहे. सलीम अली यांनी ते 1983मध्ये ह्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली. भेट दिलेल्या त्यांच्या तोंडातून एक स्वर निघाला का हे महाराष्ट्रातलं भरतपूर आहे, असं त्यांनी उद्गार निघाले होते. त्याच्यामुळं याला आपण बघू शकतो काही ठिकाणी महाराष्ट्रातलं भरतपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखता असं पण विचारणा होती. जे एक्झाम देत असतील त्यांना का तो महाराष्ट्रातलं भरतपूर म्हणून ह्या नांदवंशी अभयारण्याला सलीम अलींचे उद्गार आहे. त्या सलीम अलींनी काय केलं, त्याच्या जे केंद्र शासनाकडं प्रस्ताव पाठवला आणि 1986मध्ये या अभयारण्याला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. 1972च्या कायद्यानुसार या नांदवंशी अभयारण्याला आपलं अभयारण्य म्हणून सेंच्युरी म्हणून डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर आपल्याकडे याच्या मग अधिवास जपण्याचं काम करण्यात आलं आणि हळूहळू आता आपण जे बघतोय ते अभयारण्य नावारूपाला आलं. त्याला 26 जून 2019मध्ये याला रामसर साईट म्हणून पण दर्जा मिळाला. रामसर म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो का, रामसर म्हणजे जे सगळे वेटलँड असतील, ज्या इराणमध्ये एक रामसर म्हणून ठिकाण आहे, तिथं समेट झाली या सगळ्या म्हणजे 100पेक्षा जास्त देशांची तिथं बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की जे पाणथळ ठिकाणं ते संवर्धन करायचे, वाढवायचे. त्याच्यामध्ये त्यांनी काही क्रायटेरिया ठेवला, काही नियम आणि अटी ठेवले. म्हणजे काही ज्या स्पेसीज आहेत त्या, काही वनस्पती त्या ज्या ठिकाणी आढळतात त्याला रामसर दर्जा म्हणून नामांकन मिळतं. त्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागतात, त्याच्यावरती रिसर्च होतो, त्याच्यानंतर याला ते नामांकन मिळतं. महाराष्ट्रातली पहिली रामसर साईट म्हणून नांदूरबंदेश्वर अभयारण्याला दर्जा मिळालेला आहे.
म्हणजे जागतिक लेवलचं पाणथळ स्थळ आणि जागतिक लेवलचे जे ठिकाण म्हणून ह्या ठिकाणाला महत्त्व आहे. म्हणजे नुसतं आपल्या नाशिकसाठी नसून तर जगाच्या पटलावरती रामसर साईटमध्ये याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 रामसर साईट आहे. पहिली रामसर साईट म्हणून आपलं नांदुरकुंशचा उल्लेख आहे. वा वा. याची माहिती आपल्याकडे जसे काही बुक्स असतील, नांदुरकुंडेश्वर गाईड म्हणून सतीश गोगटे सरांचं एक पुस्तक आहे आणि बाकीचे पण खूप सारे इंडियन बर्ड म्हणून पण पुस्तक असतील. त्या पुस्तकामधून माहिती घेतो आणि बाकीचं जसं बघायला गेलं तर पुस्तकी ज्ञान नसून बाकीचं जे आपण निरीक्षणामधून पण याच्यामध्ये खूप मोठा फायदा होतो पक्षी ओळखण्यासाठी. आता हे गाईड म्हणून तुम्ही जेव्हा काम करता मग याच्या काही तुम्हाला काही परीक्षा वगैरे द्याव्या लागतात का किंवा काही असं हे असतं का काही? परीक्षा नाही. आता आपलं ज्याला आवड असते त्याला इथं आपण म्हणजे वनविभाग त्यांना हायर करतं. अच्छा. त्याच्यानंतर मध्ये प्रॅक्टिसने आणि याच्यामधून आपण शिकलं जातं सगळं. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण एकच गोष्ट दररोज निरीक्षण करत असतो ते आपल्या डोळे झाकून पण लक्षात येते कुठे बसलेली. तसं याच्यामध्ये असतं. जसं प्रत्येक फील्डमध्ये एखादा आपला ज्या फील्डमधला एक्सपर्ट असतो. म्हणजे एखाद्याला जर मोटर मेकॅनिकल असेल, एखादा कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असेल, त्याला कसं आहे कीबोर्डवरती हात ठेवल्यावर कळतं कॉम्प्युटरला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे कॉम्प्युटरचं काय काय करायचं आहे. म्हणजे त्याला पटकन त्याची बोटाशी पटपट डोळे झाकून तो टाईप करतो. तसं याच्यामध्ये पण असतं का ते प्रॅक्टिसनी ते होत असतं. म्हणजे एखादा टाईप करणार असेल त्यांना ते नाही, ते सांगितलं ना की नुसत्या आवाजाने कळतं की कुठला पक्षी आहे, कुठे बसलेला आहे. आणि याच्यामध्ये जे नवीन असतील म्हणजे जे नवीन आत्ता बर्डिंग चालू केली असेल त्यांच्यासाठी मर्लिन म्हणून आणि ई बर्ड म्हणून 2 ॲप आहे. ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे. मर्लिनमध्ये काय होतं साऊंड ID म्हणून चालू करायचं. पक्ष्यांचे जे आवाज आहे, पक्ष्याचा फोटो आणि पक्ष्याचा आवाज तो रेकॉर्ड करतं आणि आपल्याला त्याची माहिती मिळते. मग तो पक्षी कुठून येतो, कोणता एरिया आहे, लोकल आहे का खूप रेअर स्पेसीज आहे, हे सगळं शिकण्यासाठी मदत होते. आणि ई बर्डवरती एखादा पक्षी आपण डोळ्याने बघितला तर मग ई बर्डवरती तो पक्ष्याचा फोटो सर्च केला का लगेच त्याची डिटेल येते. जे नवीन बर्ड असतील त्यांसाठी. धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे. खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला. वेलकम. मित्रांनो, जर तुम्हाला निसर्ग, पक्षी आणि शांत वातावरण आवडत असेल तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य याला नक्की भेट द्या. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी खूप खास आहे. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन पर्यटन स्थळांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद. फिरत राहा.